महाराष्ट्र सरकारची जी कर्जमाफी योजना आहे ती नेमकी कर्जमाफी योजना काय आहे, कोणासाठी ते कर्जमाफी योजना आहे, कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे आणि त्याची यादी कशी शोधायची आहे, सोशल मीडियावर फिरणारी यादी खरी आहे का खोटी आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, धनधान्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आज पाहूयात की महाराष्ट्र सरकारने जी कर्जमाफी योजना आणलेली आहे आणि ती कर्जमाफी योजना नेमकी कोणत्या नावानं आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये आपण कशी त्याची अपडेट घ्यायची आहे, ती माहिती कुठे घ्यायची आहे, जी यादी फिरत आहे ती यादी खरी आहे का खोटी आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने चालणारी ही कर्जमाफी योजना खरं तर महाराष्ट्र शासनाने जूनमध्ये मंजूर करण्यात आलेली होती आणि या कर्जमाफी योजनेमध्ये जवळपास 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ होणार आहे. जवळपास माफ व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. याच्यामध्ये नेमक्या तरतुदी काय काय आहे ते 55 ते 56 लाख शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये लाभार्थी होणार आहेत आणि जवळपास 36,585 कोटीची तरतूद देखील सरकारने केलेली आहे. आणि मग अशा या पार्श्वभूमीवर कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणत्या बँकेत हे कर्ज आपल्याला तपासायचे आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. कोणाचे कर्ज माफ होणार, तर सुरुवातीला आपल्याला माहिती घ्यायची आहे की 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले पात्र पीक कर्ज जे आहे ते योजनेच्या कक्षेमध्ये येत आहे आणि तेच कर्ज माफ होणार आहे. 2 लाखापर्यंतची थकबाकी पात्र असल्यास माफ केली जाईल असं देखील सरकारचं मत आहे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खरं तर 50 हजारापर्यंतची प्रोत्साहनपर त्याला लाभ देखील मिळणार आहे, जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात त्या शेतकऱ्यांसाठी. आता आपल्याला पाहायचं आहे की ऑगस्ट पासून ज्या पद्धतीने कर्जमाफी व्हायला सुरुवात झालेली आहे ती ऑगस्ट पासून झालेली आहे. तर ही कर्जमाफी जी आहे ती ऑगस्टमध्ये कशी प्रक्रिया असते, जवळपास 12,000 नाशिक येथे जवळपास 12,000 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 86 कोटी जमा झालेले आहेत. त्यांची कर्जमाफी सुरू झालेली आहे आणि जिल्हावाईज ही कर्जमाफी आहे. आपल्या जिल्ह्याचा कदाचित नंबर लागला नसेल, परंतु आपल्या मोबाईलवरती जो मेसेज येईल त्याच्यावर देखील आपल्याला आपल्या कर्जमाफी संदर्भाने माहिती मिळणार आहे. आता एक आपल्या लक्षात येईल की नाशिक जिल्ह्यामध्ये जी 12,000 शेतकरी लाभार्थी झालेले आहेत, पहिल्या यादी त्यांचं नाव आलेलं आहे. आता जी सोशल मीडियामध्ये यादी फिरत आहे की ती यादी खरी आहे का खोटी आहे, तर बऱ्याच याद्या ज्या असतात त्या जुन्या कोणत्या तरी याद्या असतात आणि त्या सोशल मीडियामध्ये उगीच फिरत असतात. त्या याद्यांवर विश्वास न ठेवता तुम्ही त्या यादीमध्ये आहात का नाही हे शोधण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बँक कर्ज खाते तपासावे लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आपले सरकारी सेवा केंद्रात जाऊन आपल्याला खरं तर आधार प्रमाणीकरणाबाबत माहिती घ्यायची आहे. ती माहिती घेऊन आपल्याला हे कर्ज माफ झाले की नाही हे आपल्याला त्या यादीमध्ये पाहता येते. मोबाईलवर आपल्या SMS आलेला असेल. बऱ्याच शेतकऱ्यांकडे आपण पाहतोय की मोबाईल आहेत, परंतु ते मोबाईल त्यांचे बंद पडलेत किंवा बँकेला जे मोबाईल नंबर लिंक आहेत किंवा बँकेला जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे तो मोबाईल नंबर खरं तर अनेक शेतकऱ्यांचा बंद आहे किंवा कोणातरी वापरायला दिलेला आहे. तर अशा वेळी जो काही SMS येणार आहे तर तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती येणार आहे. त्यामुळे जुना जो काही मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती तुमचा SMS गेला असेल आपल्या या यादीचा आणि एकूणच्या कर्जमाफी संदर्भातला, तो SMS देखील आला का नाही ते तपासावे. त्यानंतर आहे ते तलाठी कार्यालयात. खरं तर आपल्या गावात जाऊन आपण तलाठी कार्यालयात जाऊन देखील यादी पाहू शकता. तिथे देखील यादी आहे, ती यादी तपासावी की आपलं त्या कर्जमाफी योजनेमध्ये नाव आलेलं आहे की नाही. एकूणच काय तर बँकेत जाऊन कर्ज खाते तपासणे, तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलला SMS आलाय का नाही ते पाहणे आणि आपले सरकार ई सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाबाबत खरं तर माहिती घ्यावी, ज्यामधून आपल्याला समजेल की आपण लाभार्थी झालोत का नाही किंवा आपलं कर्ज माफ झाले की नाही. तलाठी कार्यालयात सगळ्यात सोपं आहे की आपण तलाठी कार्यालयात जाणे आणि तलाठी कार्यालयात जाऊन ती यादी तपासणे. खरं तर या ठिकाणी आपलं नाव तपासून घेणं गरजेचं आहे. ज्या काही सोशल मीडियावरती येणाऱ्या याद्या आहेत त्या खऱ्याच आहेत असं आपण म्हणू शकत नाही किंवा त्या खोट्या आहेत असंही म्हणू शकत नाही. काही याद्या खऱ्याही असू शकतात, पण त्याच्यावर विश्वास न ठेवता मी जे आत्ता काही सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाऊन आपली कर्जमाफी झाली का नाही ती तपासायची आहे.
सोशल मीडियामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा याद्या ज्या असतात त्या जाणीवपूर्वक फसवणूक करणाऱ्या आणि उगीच म्हणजे खोडसाळपणाने देखील काही याद्या आपण पाहत असतो, पण त्या याद्या खऱ्या आहेत का नाही तर याच्यावर विश्वास ठेवत बसण्यापेक्षा तर तलाठी कार्यालयात जाऊन जर आपण पाहिलं की आपलं नाव त्या यादीमध्ये आलंय का नाही हे देखील पाहता येते. आता बँक निहाय प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आपण ज्या खात्यातून आपण ज्या खात्यात आपलं कर्ज असणार आहे किंवा आपलं जे खातं असणार आहे तर तिथेच आपण जाऊन ते माफ झाले की नाही पाहायचं आहे. जवळपास 2 लाखापर्यंत थकीत पीक कर्ज आपल्याला माफ होणार आहे आणि यासाठी शासनाने जवळपास 36,585 कोटीची तरतूद झाली. आणि नाशिक जिल्ह्याची आता नुकतीच अपडेट जर आपण पाहिली तर नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 12,000 शेतकऱ्यांच्या खात्याला हे पैसे जमा झालेत आणि हे थेट तुमच्या हातामध्ये न येता आपल्या खात्यातूनच हे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळं ते देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एकूणच काय तर महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जी केलेली आहे ती योजना 2 लाखापर्यंतची आहे आणि शेतकऱ्यांना या माध्यमातून एक कर्जमुक्त होणारच आहे आणि त्यासोबतच या सर्व योजनांचा देखील त्यांना शासनाच्या योजनांचा देखील लाभ घेता येणार आहे. एकूणच काय तर बँक खाते तपासणी, जुन्या नंबरला जो काय आपण बँकेला नंबर दिला तिथला SMS तपासणी आणि आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन यादी तपासणी ही खरं तर योग्य पद्धत राहील. आपण कर्जमुक्त झालोत का नाही हे पाहण्यासाठी कुठल्याही फेक याद्यांवरती विश्वास ठेवू नका. आपण थेट अशा ठिकाणी जाऊन बँक असेल किंवा ही आपले सरकारवर जाऊन माहिती आधार खरं तर प्रमाणीकरण करून त्या ठिकाणी पाहणे आणि मोबाईलचा SMS पाहणे आणि तलाठी कार्यालयात जाऊन यादी पाहणे यातूनच आपल्याला खऱ्या अर्थानं समजू शकेल की आपण कर्जमाफीच्या यादीमध्ये आलोत का नाही. धन्यवाद.